नमस्कार मैत्रिणींनो, जस्ट कुक या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत मूग वड्या। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या मूग वड्या आपण बनवल्या होत्या त्या कशा करायच्या चला तर मग बघूया। एका कढईत मी साधारण 2 ग्लास पाणी उकळायला ठेवलंय। नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे घेतले, मी साधारण अर्धी वाटी शेंगदाणे, लसूणच्या पाकळ्या घेतल्या मी 4-5, हिरव्या मिरच्या घेतल्या मी 4-5 आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या। असं छान मी हे मिक्सरला वाटून घेईल। त्यात थोडं आणखी पाणी घालेल आणि परत याची छान पेस्ट करून घेईल। हे वाटण एकदा तयार झालं की आता एका कढईमध्ये आपण साधारण 1 पडी ते 1.5 पडी तेल घालूया। तेल सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। यानंतर तेल तापलं की यामध्ये मी मोहरी आणि जिरं घालणार आहे। आधी मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की थोडं जिरं। नंतर आपण मिक्सरमधून जे बारीक वाटण घेतलंय ते सगळं या तेलामध्ये घालूया, गरम तेलामध्ये, आणि छान हे वाटण परतून घेऊया। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। सगळं मिक्सरमध्ये वाटलेलं सारण मी या कढईत टाकून घेतलंय आणि छान असं परतून घेऊन मंद आचेवर आपल्याला हळूहळू शिजवून घ्यायचं आहे, तेल सुटेस्तोवर। आणि ज्या मिक्सरच्या जारमध्ये आपण ते बारीक वाटण केलंय त्यामध्ये थोडं पाणी घालून असं हलवून ठेवूया। थोड्या वेळाने हे पाणी आपण यामध्ये घालू। यात मी थोडी हळद घातली आहे, ती सुद्धा छान परतून घेतली आहे। आता ह्या सारणामध्ये आपण मूगवड्या घालणार आहोत। हे सारण आपल्याला मंद आचेवर ठेवून ह्या मूगवड्या आणि सारण छान एकत्र करून परतून घ्यायचं आहे। तुम्ही मूगवड्या वेगळ्या तेलात घालून सुद्धा भाजून घेऊ शकता। मी या प्रकारे सारणातच सगळं मिक्स केलंय आणि यामध्ये मी थोडं तेल घातलंय म्हणजे हे वडी आणखी छान भाजल्या जाईल। मंद आचेवर छान परतल्यानंतर आपण यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं, साधारण 1 ते 1.5 चमचा, आणि हे सुद्धा छान परतून घेऊया। खूप परतून झाल्यानंतर याचा रंग सुद्धा बदलतो। आता जे उकळलेलं पाणी होतं ते यामध्ये घालूया। आता जवळपास याला 5 ते 7 मिनिटं लागतील शिजायला। याला उकळी येऊ द्यायची आहे आणि कमी गॅसवर छान झाकण ठेवून ही भाजी आता शिजू द्यायची आहे। मी थोडी यात धने पावडर आणि जिरे पावडर टाकणार आहे, तुम्ही फोडणी सुद्धा घालू शकता। मी उकळीत घातली आहे आणि छान यावर झाकण ठेवून नंतर यामध्ये जे आपण मिक्सरला घेतलेलं उरलेलं पाणी होतं ते घालून हे सगळं छान शिजू द्यायचं आहे। आणि यात थोडी मी कोथिंबीर घातली आहे चिरून, आणि छान आता कमी गॅस करून यावर थोडं झाकण ठेवायचं आहे। आता आपल्या वड्या झाल्या की नाही थोडं चेक करूया आपण। थोडं घेऊन थोडंसं दाबून बघूया, म्हणजे आपल्याला कळेल हाताने दाबली की वडी शिजली का नाही ते। तर जवळपास आपली वडी आता शिजली आहे, नरम झाली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तर तयार झाली आपली छान हिरव्या वाटणातली प्रोटीनयुक्त मूग वड्याची भाजी। ही खायला भाकरीबरोबर खूप छान लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि भाजी कशी झाली ती मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।